ओ माय गॉड, वाव, कसा डान्स करणार आहे तू? ओ माय गॉड. मी वेगळी गोष्ट लपवते, तुम्ही वेगळं लपव काहीतरी दुसरं. तो गाईस, तर मी आलेले ना करायला जिया ताईकडे. सो बघूयात आपण कसा रिलेट होतोय. 5 मिनिटात आणि खूप सुंदर आणि खूप क्यूट झालंय. लेट मी शो यू. माझं नेल आर्ट डन झालेलं आहे आणि नेल आर्ट करते आता आमची. वाव, डन झालंय. भारी झालंय यार. बघू जरा, असं दाखव. हात नको. वाव, एकदम प्रिटी वाटतंय. निकालते ना 2. ठीक आहे का? गोवाला नाही विचारणार आपण. त्याला थोडासा लेट झाला आणि सगळी म्हणजे आमची वेट करत होती. सगळं अरे सगळे दुकान बंद झाले. त्यांच्या डेस्टिनेशन झाले, कुठल्या साड्या घालायच्या, काय करायचंय. गाईज, नवरीच्या बहिणी बघा 1 डे बिफोर काय करेल काय माहिती नाही. आता बाहेर जायचं समूह. गाईज 1 डे बिफोर तुम्ही बघू शकता इथं काय चालू आहे. ह्यांनी मॅडमने फेशियल केलाय. नो मुलतानी माती, ओनली फेशियल. ऑल ग्रोसरी. गुड मॉर्निंग. आणि माझी लिटरली सगळी शॉपिंग राहिली, कारण काहीच एंड मोमेंटवर मी आता मार्केटमध्ये चालले आणि शॉपिंग राहिली. ओ माय गॉड, आपली ब्राईड पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. ती गेलेली बैठकीला. सो चलो शॉपिंग कम्प्लीट. बाय बाय. आताच मी घरी आले. लिटरली मला 2 तास गेले माझे. ओ माय गॉड, इकडे चाललेत मामींच्या हेअरस्टाईली. बघा, आणि एक साईडला जेवते. क्रिशा बघू, तुझी झाली का? बाबा, एकदम डन. सो ॲक्च्युली सगळं डन झालेलं आहे ऑलमोस्ट. मी सगळ्यांच्या हेअरस्टाईलला आम्ही फर्स्टली करून दिला. देन त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो डायरेक्टली, म्हणजे मेकअप आणि सगळं आमचं आवरायला. बेसिकली आम्ही मेकअप आर्टिस्ट आहोत, सो आम्हाला मेकअप आर्टिस्टची काही गरज नाही. म्हणजे आम्ही मेकअप आर्टिस्ट नाही बोलवली, कारण आम्ही आमचंच आवडणार आहेत. आणि हिअर इज अवर ब्राईड. सो आता मी लेन्स टाकलेत आणि ते लेन्स सेट होत आहेत. लिटरली आम्ही म्हणजे जास्त काही मेकअप करत नाही. सो बघूयात काय होते. मी तसं सिम्पलच करणार आहोत, बट लेन्स आणि लॅशेस इट्स. चलो लेट्स गो. चलो लेट्स गो, हम रेडी होते हैं. या तर क्रिपिंग करायचं फर्स्ट. तुझी झाली का लेन्स? काढली का तुझी? हा, मी परत लावते तिला, म्हणजे सेट नव्हती झाली ना ती. चला ब्लॉग नंतर कंटिन्यू कर. शॉपिंग आम्ही आता गेली. आणि आमचे कॉल, म्हणजे ज्यांना जेवढा कॉल करायचे होते ना, बेसिकली आवाज येतोय काय नाही तर आय डोंट नो, पण जेवढे पण कॉल करायचे होते ना, त्यांचे कॉल करायचे राहिले. त्यामुळे येत असेल तर आम्ही त्याच्यामध्ये नाही का फॅन नाही, घरीच राहायला वाटतं आता. सो माझ्या अदर फ्रेंड्सला पण इन्व्हिटेशन द्यायचं राहिलं गडबडीमध्ये, कारण की ऑर्डर, शॉपिंग सगळं कंटिन्यू होतं असंच. ऍक्च्युली अर्ध्या गोष्ट मला या नेल्समुळे करता येत नाहीये. बाकीचे लोक कसे काय करत असतील. आम्ही फर्स्ट टाइमच केलंय म्हणून एवढे इरिटेट होते वाटते. काय जमतच नाहीये, काय म्हणजे जेवायला पण जमते. आपली ब्राईड रेडी आहे मस्तपैकी. आणि आता जाताना मस्तपैकी ती बाप्पाला पाया पडणार आहे, समर्थ बाप्पाला, आणि मग जाणार आहे. आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि आता चालू आहेत. लिटरली आम्हाला खूप उशीर झालाय. चल 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 लवकर. आणि अशा प्रकारे ती बोलते मला एकदम अनकम्फर्टेबल होतंय. कसं वाटतंय दीदी? डेंजर वाटते.
बस बस गाईज आता आम्ही आले फार्म हाऊसवर कारण आमचं फर्स्ट लुकचं शूट आहे आणि इथे पॅरामाउंट रिसॉर्टला आलोय आम्ही. सो छळू लिटरली आमचे 3 वाजता ठरलेले आणि 4:30 वाजलेत. बघूया तुला काय होतंय पुढे. 2 काढ चोले. मला व्लॉग करायला पण मिळत नाहीये म्हणजे एवढा टाइम. अशी गोष्ट झाली ती मेकअप केला डायरेक्टली आम्ही निघालो आणि मग काय ना काय लिटरली कामं लागतायतच आणि अर्ध्या गोष्टी पण खरंच वाटत नाही की या दीदीची एंगेजमेंट आहे माझ्या. मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो. खरंच वाटत नाहीये मला. बघूयात काय बोलू मी म्हणजे लिटरल मी एक फोटो पण नाही काढलाय आणि माझ्या फोनला पण नुसतं काय झालंय काय कळतच नाही. A few moments later. कसली पण इथे का फोटो नाही काढतात का. ओ माय गॉड खत्म बाय बाय टाटा. सोबत भाऊ बघा काय ब्लॉग मध्ये अशा धमकी देतात. तर यांचा इंटरव्ह्यू चालू आहे इथे. बघू मेहंदी आई शपथ. अशी पोज होती ती. ते तनुचं शूट चालू आहे बघू शकता तुम्ही. तिकडे एक साइड चाललंय दीदीचं फोटोशूट. कसला काला दिसत. नहीं क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चल चलो जाके इलाज कराओ. म्हणजे कालपर्यंत मी एवढं ऑर्डरला गेलेली. काल पण मी ऑर्डरवरती होती पण असं वाटलंच नाही की माझी एंगेजमेंट आहे मला काहीतरी हे करायला पाहिजे असं काय करायला पाहिजे. पण आज एकदम असं धडधड धडधड होते. असं श्वास असं होते टक 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 टक. आता तर तिथे एवढी माणसं येतील. हो बाई ते व्यवस्थित करेल का मी. मम्मा म्हणा पाणी सोडा. तेव्हा तिथे ते एवढं सगळ्यांचं अट्रॅक्शन तू असशील सगळे तुलाच बघतील. 2 दुकाने गेली का 2 दुकानं. म्हणजे जेव्हा आपण ऑर्डरला जातो तेव्हा आपण ब्राईडला डायरेक्ट सांगतो अरे काय नाही टेन्शन करायचं. आणि आज स्वतःला असं तुला विचित्र वाटतंय. सांगितलंय ना. हाय गाईज. हे कधी आले. आता आपण बाहेरचं बघूया. कसे अप्पा. हेलो गाइस कैसे. हाय. अरे शुभ्रा काय झालं मम्मी. बाबा हा शुभ्रा बघ कशी मोठी झाले. कशी आहेस. हाय. कशी किती वाजता आली. आधी तिथे रूम मध्ये हवे तुमच्या रूम मध्ये बरं आहेत ना. मस्त. काय ताई. आता मानसीला इथं सेकंड लुक चालू आहे बघू शकतो. फर्स्ट लुक घेतलाय आता सेकंड लुकचं चाललंय. अशा प्रकारे आम्ही सेकंड लुक मस्त डन केलाय. रेडी केलाय अजून आवाज पण दिला. मला वाटतं की सगळे यांची कामाची माणसं आहेत आणि फर्स्ट लुकला मला
आणि आता जायचंय आणि आत्ताशी टाइम मिळाला शूटला. आता ओके वाटते जरा ना, फ्री एकदम झाल्यासारखं. चला आता व्लॉग पण करूया. चलो चलो दिव्या. ओके वाटतंय ना? बघू इकडे बघू. एकदम लवकर एकदम लवकर बोला, एकदम लवकर. गाईज आत्ताशी आमचं एकदम डन झालेलं आहे लिटरली. तुम्हाला नाही, मला पण नाही आणि तिला पण नाही. फोन चालू केला काय आता असतात. नाही तर आम्ही जातो उठून. ऍक्च्युली मी आधी खूप नर्वस झालेली आणि माझ्या ब्लॉगकडे अजिबात लक्ष नव्हतं. मीन्स एकदम इमोशनल फिलिंग आलेली की म्हणजे बाकी अदर टाइम ब्लॉग करताना मला कधीच असं झालं नाही आहे. फर्स्ट टाइम मला असं झालेलं. नाही सांगू शकत मी, माझ्या फिलिंग्स मी नंतर एक्सप्रेस करेन. आता रे आमच्या दीदींची पण एंट्री झालेली आहे. दीदी कसं वाटतंय? गाईज तर इथे साखरपुडा पण फिनिश झाला नाही आणि इकडे ह्यांच्या लग्नाचं डिस्कशन चालू आहे. तर गाईच आता सगळं झालेलं आहे आणि मी सगळ्या पाहुण्यांची ओळख करते आणि चालले. काय बघणार ते ब्लॉग बघ. हो काय? कधी आला तू? जेवलास? म्हणजे आता भाऊजी मला एका ते बुट लपवेल म्हणून त्यांनी बुट बघा कसे हातात धरून ठेवलेत. काय बोलायचे आता? काय बोलायचे बाई? आधी मी फोन धरलेला, नंतर मी बुट धरलेली. कसे थँक्यू. तू कशी आहेस? मस्त. चालूच आहे व्लॉग. अशी झालेली की मला थोडासा पण वेळ ब्लॉग करायला नाही मिळाला. माझी धावपळ कशी झालेली ना ते माझं मलाच माहीत लिटरली. सो आत्ता तरी यांचा फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. तिथे सगळ्यांची ओळख करून देते, सगळे रिलेटिव्स आणि फॅमिली मेंबर्स. सो आता बघूयात. दीदी कॉंग्रॅच्युलेशन. आहे माझा ओळा लुक. तसं मी ब्लॉग शूट केलंय आणि सो चलो आता फोटोशूट वगैरे सगळं झालं आणि एंगेजमेंट पण खूप छान झाले. जेवढे क्लिप्स मी बनवल्या तेवढे मी टाकेल. सो या सगळ्यांसाठी जेवायला चला. सो तर आता बसलेलो आहोत आम्ही जेवायला आणि किती वाजलेत? 9:30 वाजलेत. सो थांबा आपण आता फर्स्ट विचारूया. तर काय काढा भाऊ
काढा काढ. नाही 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 जेवलं बिल्यानंतर काय ना काढ. काढा काढा ब्लॉग आहे. ते काय म्हणतील एवढे बोलते तेवढं मेवण्या फोर्स करतात तरी पण जेवताना नसतात काढायचे भाऊ. आता आमचा पण तेवढाच हक्क झालाय मग. काढा काढा काढा. दीदी वॉट काय हे. काढ काढ घे काढ काढ. बघ ना लगेच विसरली. काढा काढा भाऊ. काढा काढा काढे समोर घे चप्पल. असं दीदी काढू दे नंतर लय अंतर असतो. गप त्यांचे एकतर काढत नाही. काढा लवकर. कुठलं असं कसं काय काढू दे. काढ दिवे काढे. शूज काढायचे असतात चालेल. हे का असं आहे. शूज काढू का उरावर यांच्या. काढा भाऊ काढा भाऊ काढा. जेवताना चपला नसतात घालायच्या. काय हो तुम्ही केदार भाऊ असे करता. एक काम कर माझ्याकडे. नाही नाही नाही. आता जेवा. अरे पण हा भांडायला हे भाऊ नुसते भांडायला येतात. हे भाऊ नुसते भांडायला येतात. माझे पण मोबाईल द्या मग. आता आम्हाला शूज भेटलेत मग तुमचा फोन तुम्हाला आमचा फोन. भाऊ कसं वाटतंय माझं तुम्हाला काय सांगाल. छान वाटतंय मला. हा छान वाटतंय. तुला कसं वाटतंय. तुला कसं वाटतंय. सो चला होय भरव भाऊ ना भरव. मग जिलेबी नको. जिलेबी भरव. मग काही सगळं जेवायला बसलोय. मला वाटलं ते अंगठी शोधांचा कार्यक्रम. भाऊ टाका 500 रुपये. तिकडे त्याच्यात थँक्यू. मस्त तू काढलंय. छान 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 मस्त मस्त. कोणाला हे नक्की कोण घेणार. ते कोण घेणार. मेवणीला काय. नाही काय हे काय आपण एवढा एफर्ट घ्यायचं. मला काय सांगू आता. नाही नाही ना सोडूच नका आता. थांबा इथंच. काय तिला नका सांगू. तिच्याकडनं घ्या ना. तिच्याकडनं घ्यायचं काय संबंध. ती बहीण आहे आमची. तुम्ही आता आमचे जिजू आहेत. काय 150 मध्ये काय येतो. 50 मध्ये काय येतो. केदार तुझा फोन आहे माझ्याकडे. एवढी गोष्ट लक्षात ठेव. काय एवढी 1000 मध्ये नाही चालणार. 1000 मध्ये नाही चालणार भाऊ. 2000 मध्ये 2000 मध्ये आमची गँग एवढी आहे. एवढी गँग आहे आमची बघा. थँक्यू भाऊजी. म्हणजे बघ ना दिव्या किती काय काय असतं ना. म्हणजे आपण कधीपासून 30 दिवस झाले प्लॅनिंग करतोय. 1 दिवसाचा शो. आणि कसं दिवस कसं सकाळपासून रात्र कशी झाली काहीच समजलं नाही. नाहीच कळलं आम्हाला लिटरली. आणि आता आम्हाला कळलं की मुलीकडची साईड कशी असते. म्हणजे आता जेवढे पण लग्न झाले जेवढे पण आम्ही ब्लॉग केले ते सगळे आमच्या दादांचे होते. आणि म्हणजे दीदी साईडचे आम्ही असे ब्लॉग कधीच केले नाही. त्यामुळे आम्हाला काहीच आयडिया नव्हती. आता आम्हाला कळलं. म्हणजे मी माझ्या फिलिंग्स एक्सप्रेसच नाही करू शकत. म्हणजे कसं काय मी बोलू ना आणि कसं काय शूट करू मला काहीच कळत नाही. कारण एवढी गडबड होती एवढ्या सगळ्या गोष्टी. आणि त्यात म्हणजे दिवस कसा चालू झाला माहितीये. आम्ही झालं बाजारात शॉपिंग पण लिटरली पेंडिंग होती. कारण आम्ही काहीच केलं नव्हतं. कारण आम्हाला ऑर्डर्स पण चालू होते एक साईडला. आणि कशी काय शॉपिंग केली आम्ही ना ते पण आम्हालाच माहित. आणि एवढं सगळं होऊन पण त्याच्यानंतर आम्ही सकाळी मेकअप केला आणि त्याच्यानंतर डिरेक्टली शूटला गेलो. आणि शूटिंग आल्यानंतर दीदी तर एवढी नर्वस झाली. रडली. म्हणजे ते शूट मी नाहीच करू शकली. कारण म्हणजे मला थोडंसं एकदम वेगळंच वाटत होतं. त्यामुळे मग ती पण थोडीशी म्हणजे मी नाही सांगू शकत काय. कशी रडत म्हणजे ती डायरेक्टली रडायला इमोशनली झाली डायरेक्ट ती. आणि मला अर्ध्यांना मी भेटली आणि अर्ध्या
दादांना मला भेटायला पण नाही मिळालं, कारण एवढी गडबड होती ना. आणि अशा गोष्टी म्हणजे आपण दिवे तरी पहिल्यांदाच फेस केल्यात ना. हो, मुलीकडच्या साईडनी, कारण ते आमच्या घरात सगळे मुलांचेच लग्न झालेले, त्यामुळे आमचं तेच माहिती होतं, जायचं ब्लॉग करायचं, एकदम फोटो काढायचे, मिरवायचं बस. पण आज जेव्हा मानसीचं साखरपुडा झाला तेव्हा समजलं अरे मुलीकडच्या पण खूप गोष्टी असतात. आणि म्हणजे त्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाही होत की बाबा मी व्लॉगच शूट करेल आणि मी हेच करेल, पण असं व्लॉग शूट म्हणजे मी त्या सगळ्या गोष्टी करता करता व्लॉग पण जसं मला पॉसिबल झालं तसं मी शूट केलाय, कारण मला त्या मेमरी स्टोअर करायच्या आहेत. कारण त्यांनी पण कधी बघितलं नंतर त्यांना पण वाटेल की यार आपली एंगेजमेंट, आपल्याला पण वाटेल या दीदीची एंगेजमेंटला आपण काय काय केलं असं नसतं. सो तर अर्ध्या गोष्टी मी नाही शूट करता आल्या मला, अर्ध्या गोष्टी मी शूट केल्यात. बट ह्या सगळ्या मोमेंट मध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी झाल्यात ना त्या खूप भारी. त्या मी डायरेक्ट ब्लॉग मध्ये नाही, डायरेक्ट मी असं जर आठवलं ना तर डायरेक्ट मी कॅप्चर करू शकते की माझ्या माइंड मध्ये की हा बाबा असं असं झालेलं, हे झालेलं, प्रत्येक गोष्ट मी माझ्या माइंड मध्ये कॅप्चर केली. कसं माहितीये का, भाऊजी पण चांगले आहेत आणि भाऊजी पण शांत आणि दीदी पण शांत, मेड फॉर इच अदर, शांतची जोडी झाली. आम्ही ते बोललो का भाऊजी हे असं झालं पाहिजे, भाऊजी तसं झालं पाहिजे, ते नाही करा करा करा. मी तर एवढी लक्की आहे ना की अशी दीदी आणि भाऊजी भेटले, भाऊजी. आणि म्हणजे सगळं एकत्र झालं, एवढी जम्बलिंग पण झाली आणि इमोशनल पण, आणि खूप मी म्हणजे इमोशनल ड्रामा सगळं झालं. मी हॅपी पण एक साइडनी, खूप जास्त हॅपी पण, आणि मला एक साइडनी थोडस अशी इमोशनल पण वाटतंय यार. मी जाम भारी जिजू आहेत. अँड कॉंग्रॅच्युलेशन दीदी अँड भाऊजी.